शांता बनवून लवकर चाय बनवला. अहो मी काय म्हणते, पाहुण्यांना बोलवून आणा ना, तर मग बनवते चहा, नाश्ताही बनवून घेते, पोहे बिहे. अरे हो, पाहुण्यांना बोलवायला जावं लागेल नाही का. रात्री चला म्हणलं, आता स्वयंपाकाला वगैरे वेळ होता ना, चला म्हणलं घराकडून येऊन म्हणायला बसले. आता शांतताई इकडेच आहे आणि तुम्ही पण आहात, आता घरी कशाला जाऊन असे म्हणायला बसले. हो बरोबर आहे ना त्यांचंही म्हणणं, म्हणून म्हणतो आता चालले जा ना, बोलवून आणा. पोहे बी आहेत का घरी मग? हो हो आहेत, पोहे वगैरे आहेत घरी. माधुरीचे सासरे ना, मामा सासरे छान स्वभाव आहे नाही का त्यांचा, पैशावाले आहेत पण एकदम साधे सिंपल आहेत. हो हो, या सरपंचाला ना मस्त इबाई मिळाला. आता जावाईचाही स्वभाव चांगला पाहिजे म्हणजे झालं. हो आता वडिलांचा चांगला आहे स्वभाव, तर त्यांचाही असेलच ना. नाही तर मग विशालला पाठवू का? नाही नाही, राहू दे. मीच जातो, ट्रॅक्टरचंही काम आहे ना, चिखल वगैरे करावं लागेल नाही का. आणि शांत अजून बायांकडे जाऊन बघ ना, जास्त बाया भेटतील तर चांगला होईल. काल तर फक्त तुला धरून 4च जणी होते तुम्ही. हो बाबा, आता ललिताला म्हणली होती आज येईन म्हणे, येते का तर का माहित. हो तर जाऊन पाहशील मग. हो ना, जाऊन पाहिजे ना. आज आता परेच काढावं लागतील तुम्हाला. बरे काढावासाठी माणसं पाहिले असते तर बरं झालं असता. कुठं माणसं भेटतात? सरपंचाच्या वावरात ऊस सोलायला गेले ना, माणसं नाही भेटत. आता बायांनाच काढावं लागेल परे. जाऊन पाहावं लागते मग अजून बायांकडे. जा तुम्ही, बोलवून आणा लवकर पाहुण्यांना, त्यांचा नाश्ता पाणी करून टाकू आणि लवकर याल. तिकडे जाल तर लटकल नको. हो हो, लवकर येतो. कशाला लटकीन तिकडे. चल बाबा, आता भाजी कशाची बनवतं, चल मेथीच्या आळणच बनवून घेते ना. सोनू, सोनू इकडे ये बरं. इंदू, येतो मी वावराकडून. कालचाही माल गेला नाही तसंच आहे. आता आज फोन करून पाहावं लागेल. अहो तर नुसतं तोडूच ठेवाल का? माल नेत नाही ना, काही नाही. आधी फोन करून विचारले का नाही तुम्ही? केलं होतं ना बाबा, फोन केलं होतं. नाही तर का तो सुकून नाही जाईल का ऊस? रेट तर बरोबर भेटले पाहिजे ना. मग सुकला बिकला तर वजनातही कमी. ती घाटा होईल मग आपला. अरे विचारलो होतो मी फोन करून, तर पाठवतो म्हणाले. मी म्हणते कोणाच्या भरोश्यावर राहावाच नाही, स्वतःच नेऊन द्यावा साखर कारखान्यामध्ये. किती भानगडी आहेत बाबा, स्वतःही नेला तर पुष्कळ भानगडी आहेत ना. 2 ट्राल्या पाहिजेत, आपल्याकडे एकच ट्राली आहे. आणि मग रस्ताही खराब आहे, जाताना उलटली बिलटली तर जा मग अजून. म्हणून म्हणला त्याच्यात ट्रक वगैरे आहे, त्यालाच देऊन देतो. 5 ते 1000 रुपये कमी मिळाले तरी चालते. आपल्या मागची बोला तर जाईल. नाही तर आपणच स्वतः साखर कारखान्यात न्या आणि तिथंही मग 2-2, 4-4 दिवस ठेवायला लागते थप्पी मारून. काटा वगैरे होत नाही. नेला आणि सोबतच मोजणी वगैरे झाली तर बरा होते. नाही म्हटलं खूप भानगडी आहेत नाही. नाही तर का, आता फोन करून विचारतो नेते का नाही बा, नाही तर मग साखर कारखान्यात नेऊन टाकून देतो. हो तसंच करा. अरे बापा, पाहुणे झोपून उठायचेच आहेत का आतापर्यंत? अरे शांताराम, ये ये. काय म्हटलं, पाहुणे झोपून उठायचेच आहेत का आतापर्यंत? नाही बापा, पाहुणे आतापर्यंत राहतात का? गेले गावी. काय म्हणता, गावी गेले? हा सरपंच भाऊ, घराकडे तर आणायला पाहिजेत होता ना. रात्री बोललोही होतो तुम्हाला का घराकडे घेऊन याल म्हणून. आता म्हणलं आतापर्यंत आले नाही तर जातो बापा. तुम्ही म्हणता गावी गेले. अरे बापा चला म्हणलं येऊ शांताराम भाऊच्या घराकडून, तर नाही म्हणतात. 8 वाजेची ट्रेन आहे म्हणतात, तर ते भेटल्या पाहिजे म्हणतात. मयूर सोडून द्यासाठीच गेलाय. पोहोचलेही असतील आता स्टेशनवर. नाही तर आणलो नसतो का शांताराम, तू बोलवायलाही नाही आला असता ना, तरी आणलो असतो पाहुण्यांना तिकडे. का गोष्ट करते शांताराम? नाही बाबा, मला तर तसंच वाटलं. गेले म्हणलं ना, तर मला वाटलं तुम्ही चलच नाही म्हणलं त्यांना. हो बोया झालास. आता त्याच्या गाडीची वेळच झाली होती ना, मग दुपारची गाडी आहे नाही खरा. त्यांना म्हणलं एवढ्या घाईनं यायचा नाही, नंतर याल तर आरामशीर यायचा मस्त 2-3 दिवसाच्या याच्यानं. तर म्हणायला बसले आता का तारीख ठरवासाठी आलो होतो म्हणतात. चांगला नाही वाटत म्हणतात आता याच्या त्याच्या घरी जासाठी. का बाबा, तेही भारी माणूसच आहेत. अरे बाबा, मोठे विचारी माणूस आहेत. असे स्वभावाचे चांगले आहेत म्हणा. हो, 1 नंबर ही बाई आहे तुमच्या स्वभावाला. बस ना शांताराम, बस चहा पिऊन. नाही नाही बापा, बसाची वेळ नाही आहे, घरी जाऊ द्या लवकर. तिकडे नाही तर नाश्ता बनवून ठेवून देईल शांता. आता रात्रीच तर चांगला पोटभर जेवण झाला ना, आता का चहा वगैरे प्यायचा? अरे बस ना, का चहा वगैरे प्यायचा म्हणते. इंदू बनव बरं, चाय बनव. हो आता नाही म्हणत आहेत ना, शांताताई तिकडे वाट पाहतील ना. हे ना, जेव्हा पाहिला तेव्हा चाय बनव लावतात कसे तर. नाही म्हणतील तरी जबरदस्ती ना, चाय पिऊन जाशील. नाही, वहिनीचं म्हणणं बरोबर आहे. अरे बापा, चहा शिजायला किती वेळ लागते? नाही ना बापा, लागते 10-15 मिनिट लागते. नाही नाही म्हणता बापा. इंदू बनव ना चाय. हो बनवते. चिंता नको करू, फोन करून सांगून दे ना घरी. घरी सांगून दे फोन करून, पाहुणे गेले म्हणून. मी मोबाईल घेऊन नाही आलो ना, मोबाईल चार्जिंगवरच होता. ठीक आहे, मी सांगून देतो फोन करून. काय तर बनवते आलू पोहा, तर जाऊन मी येऊन जाईन खासाठी. झाला? हो हो ठीक आहे ना.
सरपंच भाऊ ट्रॅक्टर खाली आहे? ऊस वगैरे नेत आहेत साखर कारखान्यामध्ये. नाही घरच्या ट्रॅक्टरनं कुठं ऊस नेतो. आहे ट्रॅक्टर खालीच आहे. चिखल करून द्याल म्हणत होतो. हो आता सांगतो झाबरूला. मला तर तिकडे ऊसाच्याच मागे लागावं लागेल. फोन बिन करावं लागेल. ते 2 दिवस झाला तोडून ठेवला आहे. ऊस न्यायसाठी आलाच नाही. आता म्हणलं आपल्या मागे नाही ठेवत, त्या देऊन देतो म्हणलं भुसाऱ्याला. तर तोही बटा झुलवत आहे. चल ये बस बरं. बस. सरपंच भाऊ पहिले फोन लावा ना. फोन लावतो म्हणले ना. हो रे बाबा लावतो. तुलाही चैन नाही पडत. अरे बाबा तुम्हाला माहित नाही आहे. माझ्या मागे लावेल ना किटकिट. माहित होता म्हणेल तुम्हाला. गेल्या तर पाहुणे होते नाही तरी तुम्ही तिथं थांबल्या, आल्या नाही सांगायला. हमका ढमका काही सांगू नका. हो तोही म्हणणं तुझ्या बरोबरच आहे. हॅलो कोण? मी माधुरीचे पप्पा बोलत आहो. घ्या शांताराम सोबत बोला. हो ठीक आहे. हॅलो हॅलो. शांता. अरे पाहुणे तर गेले. त्यांची 8 वाजेची ट्रेन होती त्याच्यामुळे ते लवकर गेले. असं का? तर म्हणलं फोन करून सांगून देतो. नाश्ता बनवली तर नाही? नाही आता तुम्ही याचच होत्या ना घरी. कशी बनवली असती बाबा? तुम्ही चहा प्यायचेच आहात ना? तिकडे का करतात? या ना तर घरी मग. इथूनच येतो आता चहा पिऊन. बनवशील नको तू. ठीक आहे. ते बायांकडे थोडी चालली जा. हो जाते. विशाल काय झालं आहे? विशाल मी ना बायांकडे जाते. गॅसवर आताच भात मांडली. थोडासा पाहून घेशील बरं? हो बघतो ना. नाही भाजी तर भाजी झाली बनवून. मेथीचे आळण केले. आता म्हटली आता थोड्या वेळाच्या नंतर बनवते. मग थंडीच्या लवकरच थंडाई होऊन जाते ना. आणि हे बघ विशाल वावरामध्ये येशील. आई वावरात कशासाठी? अरे बापा आता परा पकडत आहोत ना. मग लागत नाही का? पेंड्या वगैरे बांधीत टाकावं लागतात ना. कधी आजपासून पकडून राहिले का? आता तर तुरीच मोडणं सुरू होता ना. झाल्या तुरी मोडून झाल्या. काल थोडासा आलाच नाही ना. काही नाही. ते बंडीनं तुरी आणला नसतास का? वावरातच ठेवा लागल्या. आता मला का माहित? ताई सांगितली नाही ना. काही नाही सांगावं लागते का बेटा? खाली वेळ राहिली वावराकडे यावा. वावरातही खूप कामं राहतात ना. चल मी जाऊन सांगते लवकर. पटकन मग वेळही होते. हो ठीक आहे ना आई. जा मी बघतो भात. चल ना तर दुर्गा. खाली जावं म्हणते ना. येते का शांताबाईच्या वावरात? मावशी पण मला तर काही नाही सांगितलं ना शांताताई ना. अशी कशी येऊ बापा? तू आता त्या मंजुळाकडे जात होती ना म्हणून काही सांगितलं नाही शांताना. नाही बापा. शांताताई म्हणेल ये म्हणून तर जाईन मी वावरात त्याच्या. नाही तर बापा नाही जात. सांगावं लागते मग. शांताला सांगावं लागते. तू जाते का तर मावशी? हो 3 दिवस झाला ना जात होता. का तुरीच मोडणं सुरू आहे का? झाल्या तुरी मोडून. आजपासून आता ते परेगिरे खोदतील. रोना पकडत आहेत. असं का? तेच शांता येऊन राहिली इकडे. ते बापा गंगू मावशी दुर्गा तुम्ही काय करता दोघे जणी इकडे? आहे का झाबरूची आई आहे घरी? हो आहे ना. त्यांच्याकडे चालू होतो. वनीचे पैसे मंजुळा काकून माझ्या जवळ दिला तर ते द्यासाठी चालली होती. ती येते का तर परा लावायला विचारीन म्हणत होती. ते आता खाली नाही आहेत बापा. ते आता कोणाच्या तरी वावरात जातो म्हणतात परा लावायला. काहून त्या तर मंजुळा काकूकडे जात होत्या ना. आणि तू इथं जात होती मंजुळा काकूकडे? हो आता 2 दिवस काही काम नाही आहे त्यांच्या वावरामध्ये. तर मग तूही चालली का कोणाकडे? नाही मला बोलवायला कोणीच आले नाही तर मी कुठंच नाही चालली. कोण पाय ना शांता या दुर्गाला. मी तशीच म्हणत आहो का शांताताईच्या वावरात चल म्हणून. हे म्हणते मला सांगितलं नाही काही नाही ना. मी अशी कशी येऊ म्हणते. बापा आता मावशीनं चल म्हणलं तर यायला नाही पाहिजे का? आता मीच सांगितलं पाहिजे असं आहे का? मी सांगून ठेवलं होतं मावशीला कोणी भेटतील तर सांगशील म्हणून. हो ना बापा मी तशी म्हणली तरी म्हणते नाही म्हणते. शांताताई येईल ना सांगेल तेव्हाच येईन म्हणते. असं आहे का? आता आली बापा मी सांगायला. आता येशील वावरामध्ये ना. आमच्या रोवणा बिवणा झाल्याशिवाय जाशील नको इकडे तिकडे. 4 दिवस हो की 8 दिवस हो. नाही जात ना. येईन. आपल्याला काय आहे. वन म्हणजे वन. तर तुमच्या पातीवर लागेल ना. इकडे तिकडे जाईन का? नाही म्हणते मंजुळा काकू आली की तू जाते बाबा. नाही तुमच्या परा झाल्याशिवाय नाही जात मी कुठंच. गंगू मावशी कावेरी येऊन राहिली का? सांगितलं बापा तिला. हो तर म्हणत होती येईल. चल आता मी ना त्या ललिताच्या घरी चालली जाते. आलाही तिनं टोपी दिलं ना. आज जाऊनच विचारते तिला येते की नाही तर. चला तर मग 10 वाजे या बराबर आमच्या घराकडे. हो सूर्यकांता येते का तर तू परा लावायला? कोणाच्या वावरात चालले तर परा लावायला? शांताबाईच्या वावरात चालली ना. चल नाही येत असेल तर. पण काही तर सांगितलं नाही ना शांताताईनं. आता तुझे कपडे बिपडे राहतात ना शिवायचे म्हणून काही सांगितलं नाही असेल. काल तर घरीच होत्या ना तुम्ही तर 2 दिवस तुरी पिटायचाच काम झाला ना मला. काल येईन म्हणून सांगितली होती पण ना ते साफसूफ करायच्या तशाच होत्या. म्हटली आता शेंगुटा पीठपाट करून घेते. साफसूफ करून घेते. नाही तर मग ते सोंडे वगैरे लागतात ना साफसूफ नाही केला तर. मग आता वणीवर लागला तर माणूस मग उठून सुटून वनच पाहते नाही का. म्हणून मग काल गेलीच नाही मी.
काम ललिता मस्त ठाकवली ना, काल येतो म्हणली ना, आली नाही. आता आजही नाही येत का तर? येते ना ताई, आज येते ना. आता सूर्यकांतासोबत त्याच तर गोष्ट करत होती मी काल ना. ते तुरीचं काम करून घेते म्हटली, मग सोंडे बिंडे लागतात ना तसेच ठेवला तर. आता हेही घरी होते तर म्हटली तुम्ही पंखा फिरवा, मी उडवून टाकतो तो शेंगोटा. असं का? म्हणजे तुझ्या तुरीगिरी सगळ्या साफसूफ करून होऊनच गेलं? हो, सगळं करून टाकली. आता सूर्यकांताला म्हणतच होती चल म्हणून तू पण. काय म्हणते ते सूर्यकांता? चल ना. हो हो येतो ना तर. चला बा, भेटल्या गिटल्या चांगल्या बाया आता. तर मग या लवकर हा, आमच्या घराकडे 10 वाजे या बरोबर, सोबतच जाऊन. आता आजपासून आम्ही पोरा लावणी सुरू केला. आता मिळाल्या वगैरे बाया. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. याच्यानंतरची व्हिडिओ तुम्ही उद्या बघा. मग ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी कुणी यांच्या आधीच्या व्हिडिओ बघितले नसाल तर प्लीज चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा.